बातमीपत्र सविस्तर पाहूया। बातमी मराठा आरक्षणासंदर्भातील मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती नव्यानं सुनावणी होणार आहे। मुंबई हायकोर्टामध्ये आजपासून सुनावणी होणार आहे। मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये आजपासून सुनावणी होणार आहे। नव्यानं ही सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्णपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। विशेष सुनावणी विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश पाहता सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण लवकर निकाली काढण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती नव्यानं सुनावणी होणार आहे। आजपासून ही सुनावणी सुरू होणार आहे। मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती नव्यानं सुनावणी होणार आहे। मुंबई हायकोर्टामध्ये आजपासून ही सुनावणी होईल। मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी असेल। न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती नव्यानं आता आजपासून सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार आहे सविस्तर? नक्कीच तेजस, आपण बघितलं तर आजपासून मराठा आरक्षणाच्या वैधतेवर आजपासून नव्याने सुरुवात होणार आहे। उच्च न्यायालयामध्ये आपण बघितलं या ठिकाणी ही सुनावणी पार पडणार आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे आणि आपण बघितलं पूर्ण पीठासमोर सायंकाळी 5 वाजता या सुनावणीला सुरुवात देखील होईल। आणि या सुनावणीमध्ये आपण बघितलं विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश पाहता सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरात लवकर यावरती निर्णय घ्यावा असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। आणि आपण बघितलं राज्य सरकारने राज्य सरकारने SCBC कायद्याअंतर्गत 10% आरक्षण हे आरक्षण याचिका दीर्घकाळापासून ही प्रलंबित आहे आणि त्यावरती आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय द्यावा असं हायकोर्टला आपण बघितलं तर 15 मे रोजी सांगितलेले आहे। आणि त्यामुळे आपण बघितलं मराठा आरक्षणावरती विद्यार्थ्यांचे हे प्रवेश रखडलेले आहेत। आणि या ठिकाणी आपण बघितलं सायंकाळी आपण बघितलं तर मंगळवारी हायकोर्टात रजिस्ट्रारमार्फत ही सुनावणी होणार असं सांगण्यात देखील आलेलं आहे। आणि या ठिकाणी ही गंभीर दखल घेत प्रवेशात 10% मराठा आरक्षण लवकर निर्णय द्यावे असं सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला सांगितलं। कारण की आपण बघितलं मराठा आरक्षणाविरोधात भरपूर मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील मराठे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आहे। आरक्षणासंदर्भात त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेले आहे, पण त्या ठिकाणी बघता त्याला विरोध करता आपण बघतो OBC यांनी देखील या संदर्भात या ठिकाणी आंदोलन केलेले होते। आणि त्यानंतर आता ही नव्याने याचिकेला सुरुवात होते। आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर हे सुनावणीला सुरुवात होता आणि या ठिकाणी रवींद्र घुगे यांच्या मनोज, आपण या सुनावणी संदर्भात काही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे का? कारण लवकरात लवकर या सगळ्याबाबत एक ठोस निर्णय द्यावा असे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे याची कालमर्यादा काही निश्चित करण्यात आली आहे का? नक्कीच याचे आपण म्हणजे तर सर्वोच्च न्यायालयाने हे निर्णय दिलेत की लवकर या ठिकाणी हायकोर्टाला निर्णय घ्यावा। कारण की या ठिकाणी 15 मे रोजी आपण म्हणजे ही निर्णय घेण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत। आणि अशी काही कालमर्यादा दिली नाही, पण लवकर, कारण की या ठिकाणी विद्यार्थ्यांचे रखडलेले जे प्रश्न आहेत त्या दृष्टीने या ठिकाणी आपण बघितलं तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आजपासून या सुनावणीला सुरुवात होत आहे। सायंकाळी 5 वाजता पूर्ण पीठासमोर ही सुनावणी पार पडत आणि रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी काय निर्णय हे घेतले जातात मराठा विद्यार्थ्यांच्यासाठी आणि काय लवकरात लवकर किती हे निर्णय घेतले जातील हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातम्यांसंदर्भातले अपडेट आणि सविस्तर तपशील जाणून घेऊ।